सरांच्या व्याख्यानापूर्वी मी डॉक्टर संदीप गोरे यांना विनंती करतो की सरांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी त्यांनी करून द्यावा. आता मामानी सरांविषयी तुम्हाला सांगितलंच असेल. मामा म्हणजे डॉक्टर दिलीप फुंडे सरचे मामा. त्यांनी तुम्हाला परिचय करून दिला असेल. बावस्कर सरांविषयी आता हे एवढे मोठे वक्ते ते लेखक आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे बॅरिस्टरचं कार्ट. बॅरिस्टरचं कार्ट म्हणजे त्यांच्या लहानपणी काय होतं की ते त्यांना शाळा शिकायची, पण त्यांच्या वडिलांची जिद्द होती की त्यांना शाळा शिकलीच पाहिजे त्याने. मग त्याच्यामध्ये काय झालं की लोक त्यांच्या म्हणायचे काय हा शिकून बॅरिस्टर होणार आहे ना, म्हणून त्यांच्या लोकांना ते बॅरिस्टर म्हणायचे ना, म्हणजे बॅरिस्टरचं कार्ट असं नाव पडलेलं आहे. आणि त्यांच्या पुस्तकाच्या बरोबर 15-16 आवृत्त्या निघालेल्या आहेत. ते एक त्यांचं लेखक म्हणून योगदान आहे. सर्पदंशावर सर कोकणामध्ये जायच्या अगोदर 40% लोकांचा मृत्यूदर होता. सरांच्या संशोधनामध्ये प्राझोसिन नावाचं त्यांनी ड्रग शोधून टाकलं. तो मृत्यूदर 40% वरून 0% पर्यंत आला. आणि हे पब्लिकेशन लॅन्सेटने केलं. सरांच्या कामाचा जो ठसा आहे हा प्लॅनेटवर आहे. आय कॅन से म्हणजे त्याला सांगायचं तर त्यांच्या हाताचा ठसा ह्या प्लॅनेटवर आहे. म्हणजे इतकं त्यांचं काम मोठं आहे. म्हणजे मी परत एकदा सांगतो की वैद्यकीय क्षेत्रामधलं हिमालय एवढं काम केलेलं आहे. म्हणजे आमच्या सर्वांची ते म्हणजे एक प्रेरणा असताना. आता कसं आहे, आमच्या पप्पांनी सांगितलं की तुला डॉक्टर बनायचे. मग मामा आमच्या समोर आदर्श होते. मग मी ज्यावेळेस महाडला गेलो, मी महाडला त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून गेलो होतो, तेव्हा माझा आणि सरांचा संपर्क आला आणि सरांकडे बघितलं सर ज्या पद्धतीनं ते काम करायचे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन मी ठरवलं की आपण इमर्जन्सी मेडिसिन दिलो, आपण त्याच्यामध्ये पेशंटची जीव वाचू देतात. म्हणजे माझ्यासाठी असंख्य लोकांना त्यांनी प्रेरित केलं. म्हणजे ते एक प्रेरणास्त्रोत आहे. पद्मश्री ही त्यांच्यासाठी एक मी सांगेन की त्यांना पद्मश्री भेटणं हा पद्मश्रीचा बहुमान होता. त्यांचं कार्य त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. मी जास्त त्यांच्याविषयी बोलू शकत नाही. सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी इथं यावं. ते आले, आपल्या तालुक्यामध्ये ते राहिले, ते तालुका फिरले, माझ्या गावाला कलंबरला गेले, आमच्या शेतामध्ये गेले, लायब्ररीमध्ये व्हिजिट केली, तिथली माती बघितली. त्यांनी हा परिसर समजावून घेतला. म्हणजे नुसतं या ठिकाणी व्हिजिट नाही केलं तर तिथला परिसर, तिथल्या लोकांची सहभाग केला असतो. सर्पदंशापासून कसं स्वतःचं संरक्षण करायचं हे आमच्या गावाच्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे जिथं जातं तिथं ते ज्ञान प्रकाश देण्याची त्यांची एक कृती आहे. आणि या अशा मोठ्या माणसात या ठिकाणी आपल्याला सहवास लाभलेला आणि त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. इज व्हेरी गुड ओरॅटर. म्हणजे ते फार चांगलं बोलतात. त्यांना म्हणतो की तुम्ही यावं आणि आम्हाला एनलाईट करावं, आम्हाला ज्ञान द्यावं. माझं कौतुक खूपच झालंय, त्यामुळे काही बोलायचं की नाही बोलायचं विचार करतो. कारण प्रत्येक व्यक्तीला म्हणलं बावस्कर. कारण आदरणीय व्यासपीठ आणि गोरे इथे सगळे मल्टिपल गोरे. आता बाप ओळख काही मुलं बाप वारल्यानंतर त्या बापाला ओळखतात. पण ह्या गोरे मुलांनी संदीपनी बाप 20 वर्षापूर्वी ओळखला आणि या बापाला जीवन देणारा म्हणजे हा पुत्र संदीप गुरु. त्यांची बायपास झालेली 3 वर्ष कमी झाले आणि ते आज 15 वर्ष इतके ॲक्टिव्ह झाले. आणि 4 दिवस मी यांच्या कुटुंबात राहत आहे. कुटुंब कसं असावं, गोरेसारखं असावं. कारण गोरेसारखं जर कुटुंब असं सुजलाम सुफलाम होण्यात या देशाला वेळ लागणार नाही. इथे प्रत्येकाला रिस्पेक्ट आहे, वेदर हे सून आहे का सासू आहे का कोणी, प्रत्येकाला रिस्पेक्ट आहे. आलेला अतिथीला देवभाव असं म्हणणार हे कुटुंब आहे. ते मी अनुभव आणि हे मी बरेपट शिदोरी ह्या खंडाची घेऊन जाणार. आता याच्यानंतर महत्त्वाचं असेल की संशोधन का करायचं, संशोधन जन्माला का येतं. मी एका खेड्यात जन्मलं आहे. माझ्या आई नाशिक शिकले. इथे अन्नाची आम्हाला महत्त्व सगळं बॅग स्टार्टर वाचा त्यात सगळं दिलेलं आहे. मी ज्यावेळेस आमच्या वडील दुसऱ्याची शेती करायची आणि ते शेतकरी जाण्याला राहत असतं. म्हणजे शिक्षणाची उत्पत्ती मला संदीपला सांगितलं तर शिक्षणावर बोला आणि आरोग्यावर बोलायचं नाही. तर शिक्षणाची सांगली तर तिथे गेल्यानंतर ते त्यांनी माझे वडील जाणण्याला गेले कामानिमित्त. हिशोब द्यायला त्यांना वर्षाचा हिशोब देताना भूक लागली. त्यांच्यावर हॉटेली वगैरे नव्हत्या. मग त्या ब्राह्मणाला बोलले की काका मला भूक लागली आणि तिथे त्यांनी जेवण वाढलं. बरोबरचे 2-3 लोक होते
आणि ते जेवण म्हणजे स्टीलच्या ताटीमध्ये वाटी भात पोळी वरण तूप लोणचं सगळं होतं त्याच्यात. आमच्या वडिलांना वाटलं आम्ही शेतकरी रात दिवस कष्ट करतो पण असं जेवण का भेटत नाही. या शेतकऱ्याला सुद्धा मार्गदर्शन विचार करायची वेळ आलेली आहे. कारण त्यावेळेस माझ्या वडिलांनी विचारलं की काका तुम्हाला असं जेवण कसं भेटतं, आम्ही कष्ट करून शेतकऱ्याला जेवण का भेटत नाही. तर त्यांनी म्हटलं हे शिक्षणानं भेटतं, नोकरी केल्यानं भेटतं. माझ्या वडिलांनी तिथे सांगितलं मी तुमची शेती करणार नाही, मला मुलाला शिकवायचं आहे. आणि मुलाला शिकवायचं ठरल्यानंतर गाव सोडलं आणि विदर्भात गेले. त्यावेळेस सुद्धा मला ते बोलू वाटत नाही. माझ्या वडिलांचं मत होतं की मराठवाड्यात शिक्षण चांगलं भेटत नाही, त्यामुळे त्यांनी विदर्भाचा रस्ता घेतला. कारण आज देखील आमच्या भागामध्ये 100% कॉपी करणारी शाळा आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कर रही. आणि ते झाल्यानंतर तिथे शिक्षण देत असताना मी निरनिराळ्या गोष्टी अनुभवल्या. आणि शिक्षण करत असताना आम्ही उन्हाळ्यात जेव्हा आमच्या गावात येत होतो शेती करण्यासाठी जेडमध्ये, तर रात्री शेतात झोपायला जात असताना आमचे वडील रात्री लाईट मारायची बॅटरी. आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला अमृत पाजलंय की लाईट मारल्यानं जसा उजेड दूर होतो, तुम्ही समाजात गेल्यानंतर उजेड दूर करता आला पाहिजे. आणि तो उजेड फक्त शिक्षणाने होऊ शकतो, ते पैशाने होऊ शकत नाही, कशाने होऊ शकते. मित्र हो, गरिबी दुरुस्त करायची असली तर शिक्षण, जगात नाव करायचं असलं तर शिक्षण ज्ञानच पाहिजे. बाकी गोष्टांनी जगात ज्ञान होत नाही. मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून आता जगात नाव कमवलं म्हणजे ज्ञानाने कमवलं, नथिंग एल्स. आणि ते ज्ञानाशिवाय मजा नाही. आणि हे ज्ञान करत असताना मी काय काय केलं, ज्यावेळेस मी संशोधन काय केलं. माझा भाऊ BSc झाला, नंतर मी BScला मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन करण्यासाठी माझ्याबरोबर आला. ते आल्यानंतर अगदी गरिबी शिकलेल्या आल्यानंतर कोणी मेडिकल ऑफिसर झाल्यानंतर घरच्यांची अपेक्षा असते आपण बंगला बांधू, गाडी घेऊ असं. पण माझ्या भावाने मला असं अमृत पाजलं, मी तू गाडीत बसलेला मला आवडणार नाही किंवा मोठ्या बंगल्यात झोपलेला आवडणार नाही, पण भावस्करचं नाव हे पुस्तकात घ्यायला पाहिजे. हे अमृत माझ्या भावाने मला पाजलं. त्यामुळे पुस्तकात कसं येईल हे पुस्तकाने आणि पुस्तकात येत असताना आणि फार महत्त्वाचं आहे. आणि मुद्दा असा आहे, हे जीवन एकदाच भेटलं मित्रांनो, हे जीवन असं आहे एकदाच भेटलं. जे काही करायचं ह्याच जन्मात करायचं, पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. आणि ज्या लोकांनी तुम्हाला ह्या मदत केली ह्याच जन्मात घडून द्यायची, ती मागे ठेवायची नाही. मला ज्या ज्या प्राध्यापकांनी ज्या गुरुजींनी ज्यांनी मदत केली, प्रत्येकाला जाऊन आम्ही नवरा बायको भेटले त्यांना मदत केली, त्याच्या अडचणी विचारल्या, त्या दिवशी मला जोडला. कारण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हे असं अमृत आहे की शिक्षण दिल्याशिवाय, शिक्षणाचे महत्त्व कळल्याशिवाय किती हे केलं तरी आपण मागासलेच असतो. कारण शिक्षणामध्ये आपल्याला सर्व त्यावेळेस ज्यावेळेस मी गेलो, पहिलीमध्ये गेल्यानंतर गरिबी इतकी होती की पाठी नवीन आई शाळा आणू शकले नाही. मी आईच्या मागं लागलो की मला आई पाठी घेऊन दे. तिला दगडी पाठीचा तुकडा केला, तो तुकडा म्हणजे तू मला सांगितलं तू या तुकड्याला असं जमा की तुला नवीन पाठी भेटणार नाही. ती पाठीवर इतका जीवन प्रेम केलं मी. मित्र हो, रात्री पाठी विषयाशी ठेवायचं आणि रात्री बघायचं होती पाठी आहे का नाही. एवढं प्रेम पाठीवर सरस्वती केल्यानंतर सरस्वती झोपणार आहे का, सरस्वती लागणार नाही का, सरस्वती आशीर्वादच भेटणार. इतका प्रयत्न आपण करायला पाहिजे. इतकं पाठीवर ते मी प्रेम केलं आणि ते करत असताना म्हणून मी संशोधन पुढे करत गेलो. आणि खेड्यात जन्म घेतलेल्या डॉक्टरांनी, शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्याची अडचणी दूर करायलाच पाहिजे. पैशाला अडचणी दूर होत नाही, आरोग्याच्या अडचणी सुद्धा पैशाने दूर होत नाही. ते आरोग्य देणं पडतं. आरोग्य देणं म्हणजे फार सोपी गोष्ट नाही, फार कठीण आहे. लोक शिक्षण आरोग्याबद्दल फार कठीण आहे. कारण आपल्या सध्या अंधश्रद्धा खूप पसरलेला आहे. त्या अंधश्रद्धा दूर करल्याशिवाय आपलं लोक शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. महत्त्वाचं असं आहे की शेवटी काही करा शिक्षण ते करण्यात असताना ज्यावेळेस मी बघा
गरिबी किती असते त्याचा मी 2 अनुभव माझे सांगतो की एवढी आय एम ग्रेटफुल फॉर दॅट आय एम व्हेरी ग्रेटफुल द गॉड हॅज गिवन बर्थ टू मी इन पॉवर्टी. गरिबीमध्ये जन्म याला द्यावा लागतो आणि ते मला लाभलं. कारण गरिबी जन्म घेणं म्हणते प्रकाश तुमच्यात येणार आहे, प्रकाश तुमच्या नजरेत येणार आहे आणि तुम्ही जगाला प्रकाश दाखवा. कारण मी किती श्रीमंत, खूप श्रीमंत मुलं बघितले पण त्यांना गरिबीचे लक्ष नसते. गरिबी जन्म घेतल्याने गरिबी समजते केवढी गरिबी असावं. आम्ही रात दिवस काम करतात उन्हाळ्यामध्ये शेतीत काम करायचं आणि संध्याकाळी 5 नंतर परत काम करायचं. सगळ्या 10 वाजता काम करतात. चौथी ते 10वी पर्यंत 6 वर्षे आमच्या आईवडिलांनी मला सांगितलं आम्ही तुला सांभाळू शकत नाही, तुला शिक्षण बंद करणं पण घरी येणं पडेल. मी माझा भाऊ बुलढाण्याने प्रत्येक दुकानात भेटलं की तुम्हाला मुलगा कामाला पाहिजे का, पण शिक्षण देणं पडेल. मुलगा कामाला पाहिजे का, कोणीच तयार होत नाही. शिक्षण देणारा कोण कामाला ठेवणार, आज सुद्धा तुम्ही ठेवणार नाही. पण एका देवळात गेल्यानंतर तिथं देवीनंतर महाराज होते, पुस्तकाचं दुकान होतं. तो म्हणून मैरापूर पाहिजे फक्त जेवण द्यायचं, त्याचं दुकानात काम करायचं, फक्त शाळा सुरू ठेवायची. असं सुरू झालं. 6 वर्ष मी तिथे काम केलं. तेव्हा मी तुम्हाला बावस्कर दिसला आणि डॉक्टर घालून आज तुमच्या उभं राहिलं. नाही तर आतापर्यंत मी शेतात उठलो असतो आणि जगलो बी नसतो. आणि हे करत असताना ते झाल्यानंतर तिथे शेतीमध्ये त्याच्यामध्ये शाळेमध्ये काम करत असताना सगळे काही कष्ट करणं पडेल, पूर्ण कष्ट करत राहणं पडेल. आणि कष्ट केल्यानंच मजा येते. आणि ते 10वीमध्ये गेल्यानंतर 11वीत गेल्यानंतर 12वी किती त्रास समाज सुद्धा कसाच नाही. BSc पार्ट मिळाला. मला खामगावमध्ये ठेवण्यात आलं. खामगावमध्ये आमचे मित्र होते. त्या मित्राच्या खोलीवर पॅरासाईट बनला. मला फी देता येत नव्हतं. तो पॅरासाईट लागल्यामुळे त्यांचे कपडे धुवायचे, त्यांच्या गाद्या टाकायच्या, चादरा धुवायच्या, त्यांना चहा करून द्यायचे, हे सगळं कामं करणं पडेल. हे का सांगतो मी की तुमच्या मुलांना तक्रार करायचा आता टाईम नाही. कारण कोणीच तक्रार करत नाही. आणि तक्राराची वेळ आली तरी ती ऐकून घ्या. कारण हे तिथे करत असताना तिथे त्या घर मालकाचे 2 म्हशी होते. त्याला समजलं की फुकट राहतो म्हणून म्हशी धुत म्हशी धुत होतो मी सकाळी शाळेत जायचो. मी MD झाल्यानंतर त्याला भेटायला गेलो की मी तो श्रीमंतराव MD झाला. त्यामुळे कष्ट करून जे काही तयार होतो तो सार जीवनात होतो. तो सार सोन्यासारखा असतो. आज सोनं कुठे मातीत टाकलं, खेरात टाकलं, कुठे त्याची किंमत कमी होत नाही. आणि प्रत्येकाने सोनं व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा असते. आणि ती सोनं प्रत्येक आई वडील करू शकते. आणि दुसरी गोष्ट, आई वडिलांनी मुलाला त्रास देऊ नका. आपण आज सुधारायचं आहे. वडील हे मुलं हे देवाकडची फुलं आहे. तसंच ठेवा त्यांना. तू डॉक्टर झालाच पाहिजे, तू इंजिनियर झाला पाहिजे, तू हे झालं पाहिजे असं करू नका. कृपा करू. त्याला मोकळेपणा द्या, त्याला फ्री द्या, तरच तो मुला चांगला होईल. नाही तर आज यंग चिल्ड्रेन आत्महत्या करतात, शाळेतून वापस नापासून येतात. याला कारण आपणच आहे. आणि आईवडिलांचं सुधारणं फार महत्त्वाचं. माझ्या आईवडिलांनी मला कधीही मार्क विचारले नाही. परीक्षा देऊन आले का काय झालं, पास झालं, बस झालं, लोक आता झालं शेताचा कामा. आताच ते नाही, तुला मार्क किती आहे, अरे शेतात तेवढं पडेल, तुला काय कमी आहे. हे कम्पेअर काय करतात. तुमचा मुलगा तुमचा आहे, तो कोणाचा नाही. आणि ते महत्वाचं ते करायला पाहिजे. कम्पेअर करायचं नाही. आता युग बदललंय, कॉम्पिटिशनचं युग आलं. अरे कॉम्पिटिशनवर किती वर्ष, फ्यू इयर्स, हे फार कमी वर्ष नंतर बंद होणार. आणि शेवटी आता हे बघा, माझ्या मुलाला मॅट्रिकमध्ये किती मार्क असतील, 42%. तुम्हाला आश्चर्य वाटत. ही इज द हॅपीएस्ट पर्सन टुडे. आमच्यापेक्षा देखील सुखी आहे आणि तो शेतकरी. तर कृपा करो, शेतकऱ्याने मुलांना शिकवा, परंतु त्याला अमृत पाजा आहे की शेवटी काही झालं तरी शेती आपली शेती कधी बेमान होत नाही. लक्षात ठेवा, शेती एक अशी हे सेकंड हँड कधी होते का, आपण म्हणतो का सेकंड हँड शेती घेतली, कधी सेकंड हँड कधी शेती होत नाही. तेवढे आपण मालक आहे शेतकरी. आणि त्यामुळे कृपा करून आता आपल्या शेतीत प्रत्येकाने शेतीने जिंकवा. आणि
आणि शिक्षण हे नोकरीसाठी द्यायचं नाही, शिक्षण हे सुशिक्षित सुसंस्कृत होण्यासाठी द्यायचंय. कारण तुम्ही जर नोकरीसाठी शिक्षण दिलं, कारण आमच्या भागामध्ये 2 एकरवाले बाप ती 1 एकर येऊन टाकते 20 लाख आले, 20 लाख भरते, 90 लाख. नोकरी काय असते बघा, 3 ते 4 हजार नोकरी असते दुसरी क्लास. तर कृपा करून शेती विकून नोकरीसाठी पैसा देऊ नका. कारण नोकरी आता नोकरी म्हणजे आपण गुलाम व्हायचं. स्वतः शेती असल्यानंतर गुलाम व्हायचं काम नाही. तुम्ही शेती, मी माझी शेती इतकं प्रेम आहे माझ्या शेतीवर. माझं जर PPF 5 झालं तर मी शेती घेतली आणि शेती उन्हाळ्यात जाऊन मी शेतीत काम करतो. मला शेतीत काम करता असताना ते आमच्या गावचे लोक म्हणते तुम्ही काय शिकले हो? त्यावेळी मी सांगतो 12वी नापासून. कारण ते त्यांना पटत नाही ना, हा एवढी माणसं शेती करत असत. आणि ते एवढं प्रेम असतं. एकाने विचारलं, डॉक्टर साहेब तुम्ही शेतीवर इतकं काय काम करता? मी म्हणलं ह्या शेतीवर काढायला माझं एवढं प्रेम आहे, या शेतीमध्ये काम करत असताना नाक चावला तरी मला 20चा टाका आहे. एवढं प्रेम तुम्ही जमिनीवर करा आणि शेतीवर करा तर आपला देश खरंच मोठा होणार. पण प्रत्येक जण आज शेतीच्या मागे शेती जायला लागतं, शेती नको, हे नको, शेती नको. आज मुलीसुद्धा म्हणलं आई तुमची आई काय करते? शेतकरी आहे. तुम्हाला शेतकरी मुलगा नाही, शेतकरी पाहिजे. हे कसं बोलायचं? शेतकऱ्याचं अडचण मी ऐकून घेतल्या. शेतकरी डॉक्टर साहेब आमच्या मुलाचे लग्न आणि प्रत्येक जण आम्ही आता भागात तिकडे बोललं, मुली म्हणतात आम्हाला बॉम्बे पुण्याच पाहिजे. आता किती लोक बॉम्बे पुण्यात जातील? रोज तिथे राहायचं, गर्दी झाली, जायचं ठिकाण झालं, चालता येत नाही, कुठं जायचं? तर कृपा करून हे आता बदलायला पाहिजे. प्रत्येक गाव आता ज्यावेळेस इंटरनेट तुमच्या गावात आलं म्हणजे तुम्ही जगाशी समज लावला हो. एक जग, एक खोली, एक रूम झालेली आहे. त्यामुळे बॉम्बे पुन्हा हे आलं काही नाही. आणि कृपा करून आता हे सुधारण्याची वेळ आपल्याला आली. आणि हे सगळं बोलत असताना हे पुस्तक मी वाचलं. पुस्तक वाचल्यानंतर असं वाटलं, दोनदा वाचलं मला समजलं नाही. इथलं कठीण पुस्तक आहे. सायन्स लिहिलंय त्याने, सायन्स विथ रेफरन्स आहे. इतकं चांगलं पुस्तक लिहिलंय आणि फार महत्वाचं आहे. त्याने प्रस्ताव लिहिले, मानसा कधी होशील रे माणूस. कारण सर्वपल्ली राधाकृष्णांनी बोलले तसंच या पुस्तकात वाटतं की मछली बैठने के बाद, पक्षी की तरफ उठने के बाद इंसान की तरफ चलना सीखना. आता आपल्याला माणसाचं कसं चालायचं त्याच्यामुळे ते शिकायचं राहिले. आणि हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला पाहिजे. याचं आणि हे पुस्तक मी रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी तुम्ही एक मागणी करा, हे पुस्तक युनिव्हर्सिटीला लागलं पाहिजे. युनिव्हर्सिटीमध्ये हे लागलं पुस्तक म्हणजे खूप अभ्यास होईल आणि तो अभ्यास झाल्यानंतर त्याचं विस्तरण चांगलं होईल, ॲनालिसिस चांगलं होईल. त्याच्यावर पुष्कळ प्रतिनिधी ते इंग्लिशमध्ये येणार असेल. आणि त्याच्यानंतर हे पुस्तक आता काही वर्षांनी वाचून मी गोरे साहेब किती लोक या पुस्तकावर PhD कमवतील हो. इतकं डिफिकल्ट ते बुक आहे, नॉट अ सिम्पल बुक. त्यामुळे ते वाचलं तसं साधं पुस्तक नाही ते. आणि मित्र हो, शेवटी जे सांगत राहिलं आहे सगळं मी संशोधनानं हे केलं आणि ते केलं, ते संशोधन सांगायला मला अवश्य केलं लागते. कारण मृत्यूचे प्रमाण 40% होते सांगितलं सर संजीवनी, ते शून्यावर आणले म्हणजे रात दिवस आम्ही चालत होतो. आणि हे संशोधन मी 1 रुपया सरकारचा घेतला नाही, कोणाची मदत घेतली नाही, स्वतःच्या कष्टाने केले. आता ह्या 2 वर्षामध्ये विदर्भामध्ये मी राहतो महाडला 700 किलोमीटर टक्कल पडलं, लोकांच्या टक्कल पडलं होतं, केस गळत होते. त्याच्यावर संशोधन केलं, शोध लावला की सेलेनियम कसं त्या रेशीच्या गव्हामध्ये ते टॉक्सिन निघालं आणि गहू बंद केले, सगळे केस वाढवला. त्याचा पूर्ण शोध केला. त्याच्यानंतर खारबारपट्टा आहे, अकोला, अमरावती, बुलढाणा या भागामध्ये किडनी फेल्युअरचे दरवर्षी 100-200 लोक मारायचे. किडनी फेल्युअर नो रिसर्च, ते डायलिसिस करण्यात आलं. आम्ही तिथे गेलो, तिथे सगळे अनालिसिस केलं, त्या कॅडमियम निघालं. कॅडमियमचा स्फुरत खत ना आपण शेतात लागतो, स्फुरत खत हे गंगेच्या खडकापासून तयार होतं आणि त्याच्यात कॅडमियम. आणि त्या कॅडमियम मग त्याचा प्रश्न आला, ह्याच भागात का हे क्लेलँड कार्बन पट्टे आहेत, ते कॅडमियम पाण्यात जातं आणि पोटातून गेल्यानंतर किडनीमध्ये ते 24 वर्षे थांबतं.
त्यात दीड असतो. मग त्याच्यावर आम्ही संशोधन केलं की प्रिव्हेंट कसं करायचं. सरकारला रिक्वेस्ट केली, नोटीस केलं, त्या भागातल्या बोरविली सगळ्या बंद करण्यात आल्या. तलाव बांधण्यात आले, भरून पाणी दिलं आणि ते पिकलं. असं आपल्याला समाज उपयोगी संशोधन करता आलं पाहिजे. आणि ते पब्लिकेशन, प्रत्येक गोष्टी ही पब्लिक झाली पाहिजे, ते कागदावर आली पाहिजे, तरच आपला फायदा होतो. शेवटी सगळं करत असताना मला जीवनामध्ये एक आठवतंय की मित्र हो, असं देशाची सेवा करायला पाहिजे की मरता कमीत कमी प्रत्येकाने 2 वाक्य तरी सांगता आलं पाहिजे. मी या देशासाठी काय केलं, बायकोसाठी करतो, पोरासाठी करतो, त्या नातवासाठी आपण पैसे ठेवतो, पण देशासाठी काय केलं. हो, ज्या देशाने तुम्हाला वागवलं त्या देश, आपण कुठे गेलो किंवा इंडियन, आय एम फ्रॉम इंडिया असं म्हणतो. मी याचा पोरगा म्हणून आय एम फ्रॉम इंडिया. त्यामुळे या देशासाठी काय केलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि नंतर इतकं देशासाठी सेवा करा, इतकं मरमर करा, इतकं देशाला सुजलाम करा की ज्यावर तुम्ही तुमची देह घेण्यासाठी या भारत मातेने तिरंगा पदर पसरावा, असे काही काम आपण करा. हो, मी नुसतं हे करा, नुसतं करत राहिलो आणि आता दिवस आला, सगळं संपन्न झालंय. आनंदीनं इजी भेटतो, सरकार तर फुकटमध्ये येतं, पण देश सेवा आपल्याकडे आपल्या हातून घडली पाहिजे. आणि मित्र हो, शेवटी मी सांगतो, जीवन असे जगावे की मृत्यूलाही दुःख नाही. जीवन जगता जगता असं वाटलं पाहिजे मृत्यूला, अरे मी आज कोणाला देत आहे. हे करायचं जर असं तुम्हाला तर सत्तेची साथ पाहिजे. असत्य कधी बोलायचं नाही. सत्य हे आपल्या मुलामध्ये रुजवलं पाहिजे. सत्याचा नेहमी विजय होतो, ते मला अनुभवलंय. असत्याचा कधीही विजय होत नाही, तात्पुरता असतो. तो तात्पुरता विषय कामा आपलं झाड हे अशोकाचं होता कामा नये. अशोका झाडात फळ येते काही का सावली भेटते का. आपलं झाड आंब्याचं झाड व्हायला पाहिजे, सावली भेटते, फळं येते, सगळं भेटतं. आणि शेवटी लाकूड झाडाला काम येतं. आपल्या माणसाचं काही काम येतं का नाही ना. त्यामुळे एक शपथ घ्या का, प्रत्येकाने दरवर्षी कमीत कमी 3 ते 4 चांगले मोठे झाडं लावायला लागतात. कारण आता इको फ्रेंडली होणं फार महत्त्वाचं आहे. किती हे चांगलं आहे, सुजलाम सुफलाम आहे. इतकं या पाणी संस्थेने किती वरदान देऊन दिलं तुमच्या गावाला, हिरवंगार केलं सगळं. हे हिरवंगार करणं म्हणजे संदीप कोरे त्याचे लॉयन क्लबचे मानव तेवढे उपकार कमी आहे, तुमच्या उपकार कमी. हो, इतकं चांगलं काम करून की तुम्ही म्हणजे आता परत सकाळी आलो आम्ही, सकाळी त्याचा चौकात 10-20 लोक बसून गप्पा मारलं. कशा गप्पा मारा, सकाळी शेतात जाऊन झाडाशी गप्पा मारा, काळ्या आईशी गप्पा मारा, त्या तुमच्या याच्याशी गप्पा मारून तुमचे माझं असं केलं, मी तसं केलं, याचं झालं, जास्त तिथं लग्न जमत नाही तर काही होत नाही. तर कृपा करून असं करू नका. कष्ट करा, कष्ट घरात रुजवा. आणि जेवण हे बघा, अन्न वस्त्र निवारण आरोग्य, अन्न वस्त्र निवारण आरोग्य हे आता नीड, इट इज अ नीड ऑफ समथिंग. आणि शेवटी आरोग्य कशाला चांगलं राहील. एक नंबर 1ची गोष्ट, सगळेजण म्हणते दूध पिलं का सकाळी. हो, दूध घेता का तुम्ही. अहो, या निसर्गामध्ये दूध कशासाठी तयार झालंय. दूध वासरासाठी तयार झालंय, माणसासाठी झालं का तयार. सिंपल गणित आहे. दूध हे वासरासाठी आहे. वासराचे तोंडचं खाऊन आपण दूध पितो. त्यामुळे दूध आणि दुधाचे प्रकार, पांढरे प्रकार कमीत कमी खावे. साखर खायची नाही. साखरामुळे अग्रेसिव्ह होतं, हार्ट अटॅक होतो, डायबेटीस होतं, मेमरी कमी होते, जीवन कमी होते. 75 वर्ष जगलेले, 75 वर्ष जीवनात जगलेले लोक 2% समाजामध्ये. गोरेसारखे समाजामध्ये 75 वर्ष किती टक्के. 50 वर्षाचे 20 ते 40% असे म्हणून जातात अगोदर. त्यामुळे जर जास्त जगाचं असलं मी स्टडी केला की वयस्कर लोक काय काय असतात, ते आम्हाला गोड आवडत नाही. भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही आणि पोटभर जेवायचं नाही. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. नाही तर आपलं काय, सकाळी 8 वाजता नाश्ता पाहिजे, बाकी नाश्ता केला घ्या, भूक नाही लागली जेवायचं. भूक लागल्याशिवाय जेवू नका. पांढऱ्या वस्तू म्हणजे कमी खा, प्रोटीन जास्त खा. लक्षात. आणि हे सगळं खात असताना आपली तब्येत चांगली. हे बघा, तब्येत चांगली तर सगळं चांगलं. मला
शेवटी असं मी माझ्या आज सुद्धा मला कोणी बेमार झालं, कोणी नाही पाहिजे, हॅपी आम्ही बस असं तयार राहायचं शेवटी जीवनामध्ये. कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही. आणि तब्येत आपली चांगली पाहिजे. सर्व हेल्थ इज वेल्थ हीच आपली कमी असतो. ते बँकेतले पैसे किती तुम्ही बायपास करा, काही करा, ते नाही जमत. पहिल्यापासून तब्येत चांगली ठेवायची. रोज सकाळी उठलं की मुलाला सांगायचं 1 तास चालू नाही बाबा, एक्सरसाइज मस्ट, एक्सरसाइज करायलाच पाहिजे. शेतातलं काम करायलाच पाहिजे रेगुलर. नाही तर शेतातलं काम माझं काम नाही, बसणं माझं काम नाही. आता जर पाहिलं तर 40% लोक हेल्दी नाही. 40% लोक भारतातली हेल्दी नाही. आणि ते हेल्दी होण्यासाठी आपण हे करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. फॅट कमी खायला, नाही तर तेलकट तुपकट कोणत्या भाजीत ते खोबरं कमीत कमी खा, शेंगदाणे कमी टाका भाजीमध्ये, तेल कमी टाका. नाही तर काय तळलेले पदार्थ खायचे नाही. आणि बाहेर मुलांना खावं जायचं नाही. सकाळी टिफिन आईलाच करून द्यायला पाहिजे. घे पैसे हॉटेलमधले आलं आज मोठा घेऊन काय घेऊ तसं करायचं. त्याच्यामध्ये एक समोसा जर खाल्ला तर त्याची कॅलरी बर्न करण्यासाठी 48 तास व्यायाम चालणं पडतं. इतकं खराब आहे. त्यामुळे हे खाऊ नका तुम्ही. कृपा करून चांगलं राहायचं असलं, आरोग्य चांगलं ठेवायचं असलं. आणि मी ईश्वर त्यांना प्रार्थना करतो की सगळ्यांना आरोग्य चांगलं द्यावं. आणि तुम्ही आम्ही परत असेल 25 वर्षांना भेटू. म्हणजे हे 100 वर्षाची होती आणि मी पण 100 होती. भेटण्याची आपण तयारी ठेवू. आणि एवढे सगळ्यांना ईश्वर त्यांनी आशीर्वाद मागूया. तर